ये अगर आप देखोगे सारा तो ये है पोर्सिलिन क्ले। और क्ले के डिफरेंट डिफरेंट टाइप्स होते हैं और उसके स्कल्पचर्स बनते हैं, म्यूरल्स बनते हैं, लेकिन वो फायर होते हैं। और कोई भी क्ले जो होती है, पर्टिकुलरली पोर्सिलिन क्ले, ये जब हम बनाते हैं तो उसको एयर ड्राई करते हैं और उसके बाद फायर करते हैं। उसको भट्टी लगती है और उस भट्टी में, जिसको क्लिंग कहते हैं, वो उसमें फायर होता है 1600-1200 डिग्री के ऊपर। मेरा थोड़ा एफर्ट एनर्जी सेविंग का भी था, क्योंकि 1200-1600 डिग्री तक कोई भी ये ले जाना तो एनर्जी कंजप्शन इज़ बहुत ज़्यादा होता है। तो मैंने क्ले बनाए, क्ले से चीज़ें बनाई और उसको सिर्फ एयर ड्राई किया। लेकिन उसकी फ्रेजिलिटी, उसका नाजुकपना मेंटेन करने के लिए कुछ तो करना पड़ेगा, वरना ये इतना फ्रेजाइल होता है कि थोड़ा धक्का लग जाए या ऐसे कुछ हाथ लग जाए तो टूट जाता है। तो उसीलिए मैंने इसमें फ्रेम में डाला है, ताकि उसको कुछ ना होए और वो जितनी फायर्ड क्ले चलती है उतना ही ये चलता है। हे ॲक्रेलिक इंक ऑन पेपर आहे आपल्याकडे, पेन्स मिळतात 0.8-0.5 नीटचे असलेले। त्याच्याने आपण अर्काईव्ह पेपरवर हे प्रत्येक चित्र हाताने काढलेले आहेत। सो हे प्रत्येक लीफ जे तुम्हाला दिसतंय ते मी हाताने काढलेले आहे। किंवा हे कंपोजिशन जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी लाईफ आणि रस्ते आणि त्याचे सिम्बल्स दिसतील, येन येनचे किंवा फर्टिलिटीचे, असे बऱ्यापैकी सिम्बल्स ह्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला। सो अगर हम लोग कहीं ऊंचाई से देखते हैं, समझो किसी हिल पे चढ़ गए या फ्लाइट से जा रहे हो, तो आप जब नीचे देखते हो जंगल की तरफ, तो आपको ऐसा दिखता होगा, कहीं ज़मीन दिखती होगी, कहीं डिफरेंट डिफरेंट टाइप्स के पेड़ पौधे दिखते होंगे, कहीं बीच में ही कुछ चमकीला ऐसा पानी दिखता होगा। सो दीज आर एकोज ऑफ ग्रीन लैंड। और दूसरा उसमें ये जो दिख रहा है, ये पंचतत्व जो हमारे होते हैं, वो पंचतत्व के सिंबल्स होते हैं। पूरी दुनिया में 4 तत्व फॉलो किए जाते हैं। रेस्ट ऑफ द वर्ल्ड फॉलोज ओनली 4 एलिमेंट्स, वी फॉलो 5। तो ये पंचतत्व के हर संस्कृति में अपने अपने सिंबल्स हैं। उन सिंबल्स को इकट्ठा करके, अपने भी कुछ सिंबल्स यूज़ करके, मैं जनरली बहुत सारे मेरे पेंटिंग्स पे ऐसा लिखती हूँ, निकालती हूँ। क्यों? क्योंकि आई फॉलो एंड आई बिलीव इन ऑल द पंचतत्व। नमस्कार, मी दीपा कुलकर्णी। माझं दुसरं सोलो एक्झिबिशन कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग्ज आणि क्ले आर्टशी रिलेटेड सुरू आहे। हे 26 एप्रिलपर्यंत आहे। याच्यामध्ये अल्कोहोल इंक आणि ॲक्रिलिक पेंट आणि पोर्सिलिन क्लेची काही म्युरल्स किंवा स्कल्पचर्स आहेत, जी फायर केलेली नाही आहे, अनफायर्ड आहेत आणि फ्रेममध्ये आहे। हा प्रयोग आहे। याच्यामध्ये ॲक्रिलिक इंक चा पण इन्क्लूड केलेला आहे आणि कागदावर अल्कोहोल इंक, कॅनव्हसवर ॲक्रेलिक पेंट आणि क्ले आर्ट असा सगळा याच्यामध्ये आर्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी। हे सगळे माझे आर्ट आहेत। तुम्हाला जर खूप असं इंटरेस्टिंग काही बघायचं असेल तर नक्की या। किती वर्षापासून आपण हे आर्ट करत आहे? तसं तर सगळेच जण लहानपणापासून मातीशी खेळतात, रंगांशी खेळतात, पण फॉर्मली मी हे पॅन्डेमिकमध्ये सुरू केलं। मी बेसिकली मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे, नंतर मी जॉब करत होते, पण मी हे काम सुरू केलं ते पॅन्डेमिकमध्ये। त्याच्यानंतर माझं सोलो एक्झिबिशन 2022ला इथेच झालं होतं, कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत। आणि त्यानंतर माझं न्यूयॉर्कला झालं, बेंगलोरला झालं, जयपूरला झालं, अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झालेत एक्झिबिशन। हे माझं दुसरं सोलो एक्झिबिशन आहे। मॅडम, प्रत्येक चित्र काय मेसेज देतात, ते काय मेसेज देणार? प्रत्येक चित्र नक्कीच काहीतरी मेसेज देतं। जसं हे मागचं चित्र दिसतंय तुम्हाला, प्रत्येकाला एक काहीतरी लॉंगिंग असते, एक काहीतरी मिळवायची इच्छा असते, एखाद्या गोष्टीची ओढ असते। तर ह्याच्यामध्ये मी हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की आपण जर सेंटरला धरलं स्वतःला, तर विस्पर्स ऑफ लॉंगिंग, सतत मनामध्ये काहीतरी ओढ निर्माण होत असते। ती जी ओढ आहे ती ह्या कशी असू शकते, वेगळ्या वेगळ्या कलरची असू शकते, पण ती तुमच्या भोवती सतत असते आणि त्याचा तुम्ही पाठपुरावा घेता, म्हणून तुम्ही सक्सेसफुल होतात। किती लोक आले आतापर्यंत बघायला? एक्झिबिशन बघायला बऱ्यापैकी लोक आले। चांगला फुटफॉल असतो या गॅलरीमध्ये, ते बेस्ट पार्ट आहे या गॅलरीचा, कारण आजूबाजूला बिझनेस आहेत, पण चांगले लोक आलेत।
आता असं मी क्वांटिटी तर नाही सांगता येणार मला, पण चांगले येतात लोक इथे.